हरे हरे चला विठ्ठल 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 चला माऊलीहुनी मायाळ चंद्राहुनी शीतळ पानियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा देव काशाची उपमा तुझी तुझ पुरुषोत्तमा ओवाळुनी नामा तुझ्यावरुनी सांडिलो तुवा केले रे अमृता गोड त्याही तू परता पाचा तत्वाचा जनिता सकळ सत्ता नायक देव काशाची उपमा तुझी तुझ पुरुषोत्तमा ओवाळुनी नामा तुझ्यावरुनी सांडिलो काही न बोलोनी आता उगाच चरणी ठेवितो माथा तुका म्हणे पंढरीनाथा क्षमा करी अपराध देव काशाची उपमा तुझी तुझ पुरुषोत्तमा ओवाळुनी नामा तुझ्यावरुनी सांडिलो विठ्ठल तो माऊली हुनी मायाळ चंद्राहुनी शीतळ पानियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा देव काशाची उपमा तुझी तुझ पुरुषोत्तमा ओवाळुनी नामा तुझ्यावरुनी सांडिलो संत चरणी भावे ठेविले मस्तक 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 जोडोनी हस्तक राहिलोसे जोडोनी हस्तक राहिलोसे जोडोनी हस्तक राहिलोसे संत चरणी भावे ठेविले मस्तक
संत चरणी भावे ठेविले मस्तक चरणी भावे ठेविले मस्तक संत चरणी भावे ठेविले मस्तक जोडोनी हस्तक राहिलोसे जोडोनी हस्तक राहिलोसे जोडोनी हस्तक राहिलोसे तू माऊली होनी मायाळ चंद्रा होनी शीतळ पानिया होनी पातळ कल्लोळ प्रेमाचा देवकाशाची उपमा तुझी तुझ पुरुषोत्तमा ओवाळुनी नामा तुझ्यावरुनी सांडिलो प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहो निवासी असलेले अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र बोल्होबा पुत्र श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील डोहो प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगा श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे पुरुषोत्तम पंढरीनाथा, माझ्याकडून जर काही अपराध घडला असेल तर तो क्षमा कर अशी विनंती मागून भगवंताचं व्यतिरेक अलंकाराने वर्णन करतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्य सलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा, कीर्तनकारांचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा. या पुण्यपावन नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक आदर्श तालुके, त्या अनेक आदर्श तालुक्यापैकी प्राचीन शिवालय भगवान गोंदेश्वराच्या वास्तव्याने पावन झालेला तालुका, बाणासुराची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेला तालुका हरहुन्नर तालुका, सिन्नर तालुका. आणि या सिन्नर तालुक्यातील अनेक आदर्श गावं, त्या अनेक आदर्श गावांपैकी परमार्थिक जीवन जगत असताना अवगणरूपी खड्यांना आंघोळीने बाजूला काढणारं गाव खडांगळी गाव. आणि या खडांगळी गावामध्ये गेली 150, 151 का 150 म्हणजे 150 वर्षापासून चालत आलेला शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्राप्त झालेला समस्त ग्रामस्थ खडांगळी आणि गावातील भजनी मंडळ, गावातील कार्यकारी मंडळी सर्वांच्या संयुक्त विद्यमाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या अखंड हरिनाम सप्ताहासाठी गावातील आणि परिसरातील जमलेला मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, परमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कांदा बागायतदार अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव पार पडत आहे. आज या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्व गंधर्वांची उपस्थिती आहे. आपल्या सर्वांचा ज्यांनी भजनामध्ये आदर्श घालून दिला, सिन्नर तालुक्याला ज्यांनी गावोगावी भजन शिकवलं, असे आदरणीय आपल्या सर्वांचे आवडते महेश महाराज भगुरे गुरुजी इथं 8 दिवस उपस्थित आहे. लोकांची इच्छा असते निदान किमान 1 दिवस या, कारण त्यांचा 1 दिवस भेटणं अशक्य आहे. परंतु या गावाला त्यांचे 8 दिवस भेटले, गावाला मानलं पाहिजे. आदरणीय तसेच त्यांचेच विद्यार्थी माझे गुरुबंधू आदरणीय नारायण महाराज खिल्लारी, हे दोघंही संगीत क्षेत्रामधील उंचीची माणसं. गावगाव लोकांना संगीताविषयी माहिती, पण ती संगीता खल्ल्याळीची असते. यांना संगीत शास्त्राविषयी माहिती. जसा अभंग तशीच चालन, त्याच रसात अगदी माणसं ओलेचिंब होतात, ऐकूनच नाहून जातात. आणि जसे गायन क्षेत्रातली उंचीची माणसं आहेत, तशी मृदंग क्षेत्रातील महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गाजत आहे असे आमचे छोटे गुरुबंधू चंद्रकांत महाराज पांचाळ उर्फ चंदू महाराज पांचाळ, आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण, नाशिकमध्ये मृदंग कलेला ज्यांनी वाव दिली आणि त्यातली त्यात तुमच्या तालुक्याचं भूषण
आदरणीय विकासजी महाराज बेलूकर नवीनच ऐकायला भेटतंय मला. आम्ही लय पखवाच ऐकतो रोजच, आम्हाला 2-4 टाइम पाचीला पुजलेली माणसं, पण नवीनच बाज ऐकायला भेटणार महाराज. त्यांचा नवीन बाज ऐकल्यावर आम्हालाही वाटतं आपण तरी निदान नवीन अभंग घ्यावा. नवीनच बाज आहे महाराज या माणसाकडे. महाराष्ट्राचा बाज वेगळा आणि या माणसाचा स्वतंत्र बाज वेगळा. निवृत्तीनाथाची कृपा म्हणावं लागेल. खरं तर ही तारीख घेण्याविषयी त्यांनीच मला आग्रह केला, गुरुजींनी आग्रह केला किंवा चांगला कार्यक्रम आहे. या तालुक्यात काही यमक अलंकारामध्ये गुंफलेली गावं आहेत की ज्या गावांचे नाव अशी यमक अलंकारात आहेत बघा. स्वनंब, कोनंब, सोनारी, कंदुरी, साबरवारी, डुबेरवाडी, अजूक निरळ, मरळ, नायगाव, जायगाव, आणि इथं 3 येतं वाटांगळी, खटांगळी, कीर्तांगळी. बरं ती भेंडाळी जवळ नाही आली. या तालुक्यात अशी समान यमक असलेली गावं लय आहेत. तुम्हाला कसं माहिती, मी आठवड्यातून 4 दिवस याच तालुक्यात असतोय बघा. विठ्ठल आणि मग त्यामध्ये खटांगळी गाव, या गावाला खेडल्याचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू तुकाराम बाबा खेडलेकर आणि कदम माऊली बाबा यांचा या गावाला भरपूर प्रसाद लाभलेला आहे. या भागाचं वारकरी शिक्षण संस्थेचे एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज चव्हाणके यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आपल्या संप्रदायात 2 प्रकारचे कीर्तनकार आहेत. एक साधक कीर्तनकार, एक सिद्ध कीर्तनकार आणि एक प्रसिद्ध कीर्तनकार. तर ते प्रसिद्ध कीर्तनकार नसले तरी ते सिद्ध आहेत. त्यांच्या पायावर जरी मस्तक ठेवलं तरी जीवनाला विशेष आनंद प्राप्त होईल. आणि या निमित्ताने आज तालुक्यातील सगळेच गायक वादक, गुणीजन गायक वादक मंडळी, आता हे गुरुजींचं नाव आलं म्हणजे विद्यार्थ्यांचं आल्यातच जमा आहे असं आपण धरून चालू. गावगावचे आज इथं सिन्नर तालुक्यातली मंडळी वारकरी आलेली आहेत, कोपरगाव तालुक्यातून आलेले आहेत, काही अकोला तालुक्यातून आलेले आहेत, काही निफाड तालुक्यातून आलेले आहेत, काही चांदवड तालुक्यातून आलेले आहेत, काही येवला तालुक्यातून आलेले आहेत. मी तुम्हाला नावानिशी, गावानिशी नाही नावानिशी ओळखतो अशी सगळी मंडळी इथं आलेली आहेत. परंतु आता मी कोणाचाही नामोल्लेख न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं नाव जरी छोटे माऊली असेल तरी मी अभंग मोठा घेतलेला आहे, त्यामुळं मला वेळेत अभंग सोडवणं गरजेचं आहे. आपण सर्व चाणाक्ष मंडळी आहात. गावाने 150वा हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळा चांगला दिमाखात करायचा ठरवला आणि त्याच्यासाठी वॉटरप्रूफ मंडप, आमची 1 नंबर निमोनची सिस्टीम जी नाशिक नगर जिल्ह्यात 1 नंबरची सिस्टीम आहे, सगळा 1 नंबरचा माल. कीर्तनकाराची यादी जर पाहिली तर त्याच्यात सगळ्यात लहान बुवा मीच दिसतोय बघा. मीच चिमटा घेऊन पाहतोय ह्या यादीत मी कसा आलो, माझं काय काम आहे या यादीत. पण असू द्या, त्यांनाही वाटलं सबका साथ सबका विकास म्हणून मला इथं बसवलंय का काय कोण जाणे, नाही तर मी यातला कोणत्याच अंगाचा बुवा नाही. विठ्ठल सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आणि आज आपल्याला डोह प्रकरण थोडंसं ऐकायचंय. पाऊस नसला तर निदान नद्यांना त्यांना अजून डोह आहेत म्हणून तोच प्रकरणातल मी अभंग घेतलेला आहे. तो माऊले होणे मायाळ, चंद्रा होणे शीतळ, पानिया होणे पातळ, कल्लोळ प्रेमाचा, देव काशाची उपमा तुझी तुझ पुरुषोत्तमा, ओवाळूने नामा तुझ्यावरुने सांडिलो. आजच्या अभंगात माझे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय पुरुषोत्तम पंढरीनाथाचं व्यतिरेक अलंकाराने वर्णन करून, हे पंढरीनाथा पुरुषोत्तमा, माझ्याकडून जो अपराध घडलाय त्या अपराधाची तू क्षमा कर अशी विनंती आजच्या अभंगात मांडतात. विठ्ठल संतांच्या जीवनामध्ये क्षमा हा गुण फारच महत्वाचा आहे. विठ्ठल मृत्यू लोकामध्ये ज्यावेळेस गुणांची वाटणी झाली त्यावेळेस गुणांची वाटणी होत असताना 2 जण हजर राहिले आणि 1 जण गैरहजर राहिला. ज्यावेळेस भगवंत गुणाची वाटणी करायला लागला त्यावेळेस 2च जण हजर होते, एक आहे देव, एक आहेत संत. म्हणून गुणांची वाटणी त्यांच्या वाट्याला आली आणि एक घटक मात्र जाणूनच गैरहजर होता. कोण? तुम्ही आम्ही जीव.
मृत्यूलोकात गुणवत्ता, चांगले चांगले गुण हे फक्त देवाच्या आणि संतांच्या वाट्याला आलेले, ते दोघं गुणांचा आश्रय आहे. मग तुम्ही म्हणाल जर गुण देवाच्या वाट्याला आले, गुण संतांच्या वाट्याला आले, मग आमच्या वाट्याला नेमकं काय आलं असावं? तर हेच आपल्या वाट्याला आलं असावं. सगळे अवगुणच आपल्या वाट्याला आलेले आहेत. मी सांगतोय असं नाही, मी शास्त्राधार धरून बोलणारा बोय. गुणाश्रयो हि द्विविधो मृत्यूलोके विशेषतः. विशेषतः जर पाहू गेलं तर मृत्यूलोकामध्ये गुणाचा दोघच आश्रय आहेत, देवश्च साधवश्चैव. देव आणि साधू हेच गुणाचा आश्रय आहे. न मानुषो कुटिलः. कुटिल माणसं मात्र गुणाचा आश्रय नाही. चांगली गुणवत्ता ही फक्त देवाच्या वाट्याला आली, चांगली गुणवत्ता ही संतांच्या वाट्याला आली. मग तुम्ही म्हणाल ते जर गुणांचा आश्रय आहेत, मग आम्ही कशाचा आश्रय आहोत? तर तुम्ही आम्ही अवगुणांचा आश्रय आहोत. मी म्हणतोय असं नाही, तुकोबराय सांगतात, तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा. तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा. तुका म्हणे झाला अवगुणांचा थारा. तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा. वाढली हे निद्रा आळस बहु. वाढली हे निद्रा आळस बहु. वाढली निद्रा आळस बहु. वाढली निद्रा आळस बहु. तुका म्हणे झाला अवगुणांचा थारा. तुका म्हणे झाला अवगुणांचा थारा. वाढली निद्रा आळस बहु. वाढली निद्रा आळस बहु. तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा. तुका म्हणे झाला अवगुणांचा थारा. वाढली निद्रा आळस बहु. वाढली निद्रा आळस बहु. गुणांचा थारा देव, गुणांचा थारा संत. मग तुम्ही आम्ही जीव, तुम्ही आम्ही थारा आहोत, पण गुणाचा नाही, अवगुणाचा. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा. वाढली हे निद्रा आळस बहु. काय सांगावं, गावगाव एवढे अवगुणी जन्मलेत, एकही थराचा दगड नाही, सगळे पूर्णीचेच दगड आहेत. वळंब्यात माणूसच दिसायचा नाही तुम्हाला महाराज, सगळे अवगुणीच लोक तुम्हाला दिसते महाराज. बहुरंगे भरले जन अवगुणीच संपन्न. तुकोबराय म्हणतात, सगळे लोक संपन्न आहेत पण अवगुणाने. कोण कोण अवगुणी? पोर अवगुणी, बाप अवगुणी, आया अवगुणी, गावगाव अवगुणी. राग मानू नका, माझ्याकडे तुकोबरायची प्रमाण आहेत आणि उदाहरणं वीत महाराज. बहुरंगे भरले जन संपन्नची अवगुणी. अवगुणाने लोक संपन्न आहेत. गावगाव पोरं लय अवगुणी. काय आम्ही सांगू नये तुम्ही ऐकू नये. एका गावी मला सकाळी 10 ते 12 कीर्तन होतं. मग तिथून 10 किलोमीटरवर संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन होतं. दिवस उन्हाळ्याची. सकाळी 10 ते 12 कीर्तन केलं. 2 घास मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त हे झालं सगळं. म्हणजे जेवलो. आणि जेवल्यानंतर 1 वाजता गाडी काढली आणि तिथून जवळच 10 किलोमीटरवर कीर्तन होतं. 2 वाजता त्यांच्या गावी गेलो. हे ऊन सटकलेलं होतं. दारात वाहना सोडल्या, पोरं अवगुणी. घरात गेलो, गरम होतंय म्हणून शर्ट काढून ठेवलं. त्या मालकाजवळ बोलतोय. 2 मिनिटात त्या घरातलं एक पोरग घराबाहेर पडलं. मला वाटलं चाललं असन, ते तसं गेलं नाही, माझ्याच वाहना घालून निघालं. काय अवगुणीत बघा ना. म्हणजे कीर्तनकाराच्याच वाहना डीपीवरच आकडा टाकला. कमालच झाली. आता तर आकडा कुठं टाकाव पण डीपीवर. 3 काळ वायर म्हणू बाय, सकाळ दुपार संध्याकाळ. कीर्तनकाराच्याच वाहना हाणल्या. मी तर म्हणलो कमालच झाली. माझं ध्यान होतं त्याच्यावर. वाहना घालून निघालो. मी अरे 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 तोपर्यंत तो पुढे गेला. घर मालकाला म्हणलं का हो ती पोरग काय घेऊन चाललंय? म्हणजे माझ्याच वाहना घेऊन चाललंय. हे तुमचंच पोरग आहे का? मालकाने पाहिलं, नाही नाही, हे आमच्या कंपनीचा मालच नाही. आमचं पोरग नसल्या कोणाच्या वाहनात चोरत आहे का? मग तुमचं कुठे? म्हणजे ते बघा तुमच्या शर्टातल्या खिशातलं कीर्तनाचं पाकिट काढित आहे. अरे वा रे वा, काय गुणी पोर जन्मलेत. नाही खरंच मानलं पाहिजे. धन्य माता पिता तयाची. विठ्ठल विठ्ठल. अवगुणी
गुणी पोरं गाव लई. आम्ही 2-4 वारकरी एका घरी जेवायला गेलो. ते आम्हाला पाहिलं त्या घरातलं एक पोरग आलं. पाहुणे पाहिलं का पोरांना लय अवसान येतं काय काय मला. पोरग लय अवगुणी होतं. ते आमच्याकडे पाहायचं ते म्हणायचं महाराज घोडा, महाराज घोडा. म्हणलं घोडा म्हणा नका पण महाराज का म्हणतंय. आम्हाला घोड्यात जमा केलं का काय. तेवढ्यात त्याची आई आली 2 तोंडात ठेवून दिल्या. बावळ्या तुला घोड्यातला आणि गाढवातला फरक कसा कळत नाही. आता काय करा. त्याचीच आई होती ना ती. काय झालं तरी त्याचीच आई ना. यथा यक्षस तथा बली विठ्ठल. बाप अवगुणी. बाप काही नाही गुणाचे आहेत काय. एका पेरूच्या बागात एक मुलगा पेरू चोरत होता. तिथं पेरूच्या बालकाचा मालक आला. मुलाला धरलं कान धरलं ठेवून दिले. बावळ्या पेरू चोरतो कालांतराने तू लोकांची घरं पुडशील. चल तुझ्या घरी तुझ्या बापाकडं. तो ना मला माझ्या घरी नेऊच नका. का माझा बाप तुम्हाला घरी सापडायचाच नाही का. वारीला गेला काय. म्हणजे वारीला जर जात असलं तर पोरग इथं आलं असतं का. म्हणजे मग तुझा बाप कुठे. म्हणजे ते बघा पलीकडल्या झाडावर ते पेरूच तोडीतो. कारणाचेच गुण कार्यात आले. पोरं अवगुणी, बाप अवगुणी. तुम्ही सुद्धा काय माग नाहीत. राग मानू नका. मी तुमच्या मुलासारखा आहे. पण तुम्ही राहा एक पाऊल पुढे. एबीपी माझा विठ्ठल एक जण त्याच्या बायकोला घेऊन चालला होता कुठेतरी 2 व्हीलरवर. पुढं गाडव आडवा आलं. बायाने गप बसाव ना. बाई मालकाला म्हणते होय हो तुमच्या पाहुण्याला राम राम घाला ना. काय माणसं काय बाया काय कमी गुणी आहेत काय. लय गुणी. होय हो तुमच्या पाहुण्याला राम राम घाला ना. गडी लय हुशार होता. तो म्हणला मी सासऱ्याला राम राम घालीत नसतोय. विठ्ठल असा अवगुणाचा थारा आपण येत. आता मी एवढ्यावर कीर्तन संपेल महाराज. इतके दृष्टांत सांगाल. पण एवढा मोठा तुम्ही सप्ताह करताय. बुवा एवढे आणलेत. हे काय दृष्टांत सांगायला आणलेत का काय. जीवाच्या वाटेला सगळे अवगुण आले. तुका म्हणे झाला अवगुणाचा थारा. गुणी माणूस तुम्हाला लवकर सापडायचा नाही. दुर्मिळ. विठ्ठल तुम्हाला गुणी माणूस कसा सापडणार नाही यासाठी नामदेव महाराजांचे एक अभंग सांगतो. सोनं आहे पण एक अवगुण आहे. काय वास येत नाही, सुगंध नाही. सुवर्ण आणि परिमळ हे तो दुर्लभ जे दातारा. हिरा आहे पण देवाने एक अवगुण ठेवलाच तिथं. काय हिरा टणक हे कोमळ नाही. हिरा आणि कोमळ हे दुर्लभ जे दातारा. योगी आहे पण तो निर्मळ राहत नाही. त्याचे कधी कधी नखाच्या गोंडाळ्या झालेल्या असतील, जटांच्या जटाळ झालेले असतील, अंगावर माशा बसलेल्या असतील. योगी आणि निर्मळ हा गुण नाहीच तिथं. हे दुर्लभ जी दातारा. निर्मळ राहणारा योगी होऊ शकत नाही. बर हे सुंदर सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमळ, योगी आणि निर्मळ हे दुर्लभ जी दातारा. किती उदाहरणं दिले. 3 मोजीत चला. देव जरी बोलता. देव आहे पण निर्गुण देव. तो स्वतः बोलत नाही दुसऱ्याला बोलू देत नाही. बोले ना बोलो देईना तेथे पाहणे ते अवघे पारुषले गे माय. देव जरी बोलता हे दुर्लभ जी दातारा. गज जरी दुभता. हत्ती फार मोठा आहे पण दूध देत नाही. हत्ती जर दूध देत असता तर प्रत्येकाने दूध डेअरीच काढली असती. गज जरी दुभता दुर्लभ जी दातारा. तरी कल्पतरू चालता. कल्पतरू आहे पण तो गावगाव जाऊन लोकांच्या कल्पना पूर्ण करत नाही. हे दुर्लभ जी दातारा. लय सुंदर आहे बरं का. बर धनवंत आणि दयाळू. फार पैशावाला आहे पण सप्त्याची पावती फाडायची म्हणले का हाताला लखवा झालाच बघा त्याच्या. धनवंत कधी दयाळू नसणार. व्याघ्र आणि कृपाळू हे दुर्लभ जी दातारा. अग्नी आणि शीतळू. अग्नी कधी थंड नसतोय. देवाने अवगुण ठेवलायच एक ना एक. तुम्ही 5 सगळ्या अवगुणाचाच अभंग आहे. सगळ्या गुणांनी सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व सापडणं शक्य आहे. नामदेव महाराज म्हणतात. सुंदर आणि पतिव्रता. त्याचा अर्थ मी सांगणार नाही. इंदुरीकर महाराज सांगतील तुम्हाला. बर अवधान होय श्रोता. श्रोता ध्यान देऊन ऐकल दुर्लभ आहे. आणि पुराणिक तरी ज्ञाता. कीर्तन करायला अक्कल असल हे दुर्लभ जी दातारा. विठ्ठल ऐसा संपन्न सर्व गुणी केवी पावी जे शारंग पाणी. विष्णुदास नामा करी विनवनी मुक्तीचरणी त्याची. थोडक्यात सांगायचं काय की अवगुणीच लोक जास्त दिसतील. काही ना काही अवगुण असणारच गुणवत्ता दिसणार नाही. थोडक्यात जीवाच्या वाट्याला अवगुण आले. मग गुण कोणाच्या वाट्याला आले तर गुण देवाच्या आणि संतांच्या वाट्याला आले. देवाकडं गुण आहेत
तुझे या पार नाही गुणा, तुझिया पार नाही गुणा, माझी अल्पमती नारायणा, माझी अल्पमती नारायणा, भव तारकाजी सुजाना, तारकाजी सुजाना, एक विज्ञापना पायापाशी, एक विज्ञापना पायापाशी, एक विज्ञापना पायापाशी, एक विज्ञापना पायापाशी, काया जाणावे म्यादीने, काया जाणावे म्यादीने, काया जाणावे म्यादीने, काया जाणावे म्यादीने. गुणवत्ता देवाच्या वाट्याला आली. तुकोबराय भगवंताकडे किती गुण आहेत त्याचा पार मी सांगू शकत नाही. तुझ्या पार नाही गुणा, आजी अल्पमती नारायणा, भवतारकाजी सुजाना, एक विज्ञापना पायापाशी. देवाच्या गुणांचा तपशील काढण्यासाठी पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली, कल्पतरूची लेखणी केली, सरस्वती माता सर्व काळ जरी लिहायला बसली तरी भगवंताच्या गुणाचा तपशील निघणार नाही. असितगिरी समं स्यात् कज्जलम सिंधु पात्रे, सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मुर्वी, लिखिती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम, तदपि तव गुणानाम ईश पारम न याति. तुका म्हणे माही पत्र सिंधू न पुरेशाही, पत्र सिंधू न पुरेशाही, तुका म्हणे माई पत्र सिंधू न पुरेशाही, पत्र सिंधू पुरेशाही. तुका म्हणे माई पत्र सिंधू न पुरेशाही, पत्र सिंधू न पुरेशाही, पत्र सिंधू न पुरेशाही. पुष्पदंत गंधर्वाचा तो श्लोक आहे. असितगिरी समंशात केवढा श्लोक आहे. त्या श्लोकाचं एका प्रमाणात तुकाराम महाराजांनी भाषांतर केलं. तुका म्हणे महिपत्र सिंधू न पुरेशाई. भगवंताची गुणवत्ता अनंत गुण, अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून, अनंत गुणाचा सागर पंढरीश परमात्मा आहे. अवगुण वाट्याला आले जीवाच्या, गुणवत्ता वाट्याला आले देवाच्या. खाली राहिले संत. संत सुद्धा गुणांनी संपन्न आहेत. याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी रसाळवाणी, संपन्न याची गुणी. मोकळे मान रसाळवाणी, मोकळे मन रसाळवाणी, मोकळे मन रसाळवाणी, मोकळे मन रसाळवाणी. याची गुणी संपन्न, याचे गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, संपन्न गुणी संपन्न. म्हणे गुणचंदनाची अंगी तैसे तुम्ही जगे संत जन. संतांकडे गुण आहेत. त्या अनेक गुणापैकी आजच्या चिंतनात आपल्याला एकाच गुणाचा विचार करायचा आहे, क्षमा. मी इथपर्यंत मला यायचं होतं म्हणून मी ही प्रस्तावना अवगुणांची गुणांची प्रस्तावना मांडली. संतांकडे अनेक गुण आहेत, गुणसागर आहेत संत. पण त्या सागरातील एक महत्वाच्या गुणांचा आज आपल्याला विचार करायचा आहे, क्षमा.
क्षमेच्या दोन बाजू आहेत. संतांच्या जीवनात क्षमा दोन अंगाने चालते. एक, ते क्षमा करीतात आणि ते क्षमा मागतात. हे दोन अंगाने तुम्हाला गुणवत्ता दिसला. क्षमा नावाचा गुण संत वाङ्मयामध्ये दोन अंगाने दिसल. पहिलं अंग पाहू, ते क्षमा करीतात. संताने जर ठरवलं एखाद्या दुर्जनाचा दांडा मुडपा करायचा तरी ते करू शकतात, कारण ईडी खात्याचे ते प्रमुख अधिकारी आहेत. ते कोणाचाही दांडा मुडपा करू शकतात, पण ते क्षमा करीतात. काय की आले ना तुम्ही आमच्या पक्षात, तुमचं ईडी कार्यालय बंद झालं, ते सांगायचा भाव असाच आहे. बर, ते क्षमा करीतात. जगद्गुरु तुकोबरायांची कुरापत काढणारी मोठी मोठी माणसं होती. मला पारगावचे सालोमालो, तुम्हाला माहित नाही, गुरुजीला माहिती, सालोमालो पारगाव दौंड तालुक्यात. पारगावचे सालोमालो, चिंचवडचे चिंतामणी देव, चिंचवडचीच अजून एक आसामी होती मंबाजी बुवा, वाघोलीचे रामेश्वर भट्ट, या सगळ्यांनी तुकोबराची कुरापत काढली. पण तुकोबरायांनी या चौघांनाही क्षमा केली. क्षमा करतात. मुळात चिंचवडचे मंबाजीबा होते. मंबाजी बाबा महापुरुष पाही, चिंचवडी होता दिवस काही, मैपती महाराज चिंचवडचे होते. पण चिंचवडला पहिलंच एक मोठं प्रस्थ होतं, चिंतामणी देव, ज्यांचं वर्णन चिंतामणी देवा गणपती शान हे प्रकरणे गाथ्यात. आणि मग तिथं त्यांची काय प्रतिष्ठा वाढेना. इथं आपण चिंचवड गावामध्ये भरपूर पाय पसरण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या काय पाय इथे पसरेना. आपणच अंथरून गुंडाळा आणि दुसरीकडे बिस्तारा टाका. मग कुठं टाकायचं, जाऊ दे होला, म्हणजे तिथं तुकोबर आहे, तुकोबरायला येड्यात काढू आपण, अशा भावनेने ते देहोला आले. आणि तिथं त्यांनी का, हे बघा, पक्ष काढला का कार्यकर्ते हजरच असतात. महाराज फक्त पक्ष काढा, कोणी दुकान मांडलं का गिराईक हजरच आहे. काय लागेल, व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यामुळे माणसं हजरच असतात. त्यांनी देहुला दुकान मांडलं. काही तंबाखू चोळे, पिढ्या फुके, गांजा वडे हे त्यांच्याकडे यायलाच लागले दुकानात. पण काही जरी झालं तर तुकोबराय होते ना. 14 टाळकऱ्यातले 7 टाळकरी हे ब्राह्मण समाजाचे तुकोबरायच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचे. पण असे तुकोबरायाची प्रतिष्ठा वाढली, थोडं मंबाजीला द्वेष निर्माण झाला. तुकयाची प्रतिष्ठा वाढता तेथ त्याचे मनी द्वेष उपजत म्हणे, एका म्यान्यात 2 सूर्या निश्चित सामावत कैशापरी. एका म्यान्यात 2 तलवारी बसू शकत नाही. तसं देहूगावात एक तर तुकोबा राहतील, नाही तर मंबाजी राहील. तुकोबाचंच बसताना उचलायचं. आणि तुकोबरायांच्या कीर्तनाला ते रोज यायचे. कशाला? कीर्तन ऐकायला येत नव्हते. तुकोबरायचा कोणता असा वीक पॉईंट दिसतोय की आपल्याला त्याच्यावरच मुद्दा ठेवून तुकोबरायचं प्रस्थ कमी करायचं. तेव्हापासून मी सुद्धा पुढं बसणाऱ्या श्रोत्यांपासून जरा सावधच राहतो. बरं झालं तुम्ही बाजूला बसलेत, पुढं माझ्या साऊंड आणून मांडलेत. आणि ते 3च हे तर सध्या महाराष्ट्रात तिघाच सरकार असल्यामुळे हे राहणार असू द्या. आणि मग तो रोज कीर्तनाला मंबाजी बुवा यायचे. प्रसंग असा झाला की मंदिराच्या पाठीमागं मंबाजीबाने मठ बांधला होता. आणि त्या मठाची हद्द थेट देवळापर्यंत त्यांनी लोटीत नेली. बाण लोटायची जी संघटना आहे त्याचे हे प्रमुख आहेत. बघा, बाण लोटणाऱ्या संघटनेने आपापल्या घरी यांचा फोटो लावला पाहिजे मंबाजीचा. त्याचा आश्रम मागं होता, पण बाण लोटीत त्यांनी थेट पांडुरंगाच्या देवळापर्यंत आणला. ते पांडुरंगाचं मंदिर विश्वंभर बाबांनी बांधलेलं होतं, देहूचं पांडुरंगाचं मंदिर. आणि मग एकादशीला त्या भागातली माणसं याची हवेली परगाना, त्यावेळेस तालुके नव्हते, भोर परगाना, मुळशी परगाना, मावळ परगाना, खेड परगाना, या परगाण्यातली माणसं दर महिन्याला वारीला यायचे. देववारीला शुद्धवारी देवची असते आणि वद्यवारी आळंदीची राहते. शुद्धवारी देवाची असते आणि वद्यवारी संतांची असते. पंढरपूरचा पांडुरंग परमात्म्याचं पहिलं महाराष्ट्रातलं संयुक्तिक मंदिर देहू गावात आहे. तुम्ही म्हणाल असं कसं संयुक्तिक? पंढरपूरचं आहे पण संयुक्तिक नाही. पांडुरंग एका बाजूला आणि रुक्मिणी एका बाजूला. म्हणून पंढरपुरात जात असताना असाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून गेलं पाहिजे. महाराज नाही लक्षात आलंय पण तुम्हाला ते जड जात आहे जरा ऐकायला. वाघ असला तर वाघिणी शिवाय कसा ठोकून काढला पाहिजे वाघ. अरे वाघ विठ्ठल विठ्ठल. प्रदक्षिणा, त्या मंदिराला प्रदक्षिणा होती. प्रदक्षिणेच्या वाटेवरी जाण काट्या रोविल्या मंबाजीने. प्रदक्षिणेच्या वाटेवर काटे लावल्या. सकाळ वारकरी यायला सुरू झाले. चंद्रभागेचं स्नान करू, पांडुरंग दर्शन घेऊन रावळाला उजवे घेता. रावळा शिजळती पातकांच्या राशी या न्यायाने उजवी प्रदक्षिणा रावळाला सुरू केली. प्रदक्षिणेच्या वाटेवर काट्या. सगळे वारकरी तुकोबरायाकडे. महाराज मंबाजीबाने तर काट्या लावल्या. तो मग
तुकोबराय म्हणले त्यांना सांगितलं तर वाईट वाटेल, आपण आजच्या दिवसासाठी त्या काट्या उपटून बाजूला मांडू. तुकोबराने त्या उपटिल्या तुकयाने प्रदक्षिणे कारणे ते समयी मैपती महाराज त्या काट्या उपटल्या बाजूला ठेवल्या. ते पाहिलं मंबाजी बोलले दात खाऊनच आला महाराज. मग हे तुकोबरायला अपशब्द बोलत नाना प्रकार अपशब्द बोलू लागल्यानंतर आता ज्यांचं रोज कीर्तन ऐकवतोय त्यांना अपशब्द बोलतेत म्हणजे काय माणसं कोण्या थराला गेलीत विचार करायची गोष्ट आहे. नको ते तुकोबरायला बोलला, पण तुकोबरायांच्या ठिकाणी क्षमा नावाचा गुण होता. तुकोबरायांनी क्षमा केली. मला हे सांगायचं प्रसंग असा झाला. दुपारी त्याच दिवशी जिजाबाईच्या हातून म्हैस सुटली. जिजाबाईंचं माहेर पुण्याचे आप्पाजी गुळवे यांनी जावयाला दूध खाण्यासाठी म्हैस दिली होती. पहिल्यापासून सासऱ्याने जावयाला द्यायचं असतंय. आताचे सासरे जावयाचं घर खायला निघालेले आहेत मला परत सासरे. आणि मग आप्पाजी गुळवे यांनी आपले जावई तुकोबराय जगद्गुरू त्यांना दूध खाण्यासाठी म्हैस दिली होती. आणि त्या म्हशीने जिजाबाईच्या हाताला हिसका मारला आणि म्हैस शिरली थेट मंबाजीबाच्या बागेत. आणि तिथली काही फुलं झाडं खाल्ली. फुलं झाडं खाल्ल्यावर मंबाजीला तेच लागत होतं. तुकोबराय म्हैस ओढायला निघाल्यानंतर त्याने जे काठी पडली होती जी काठी घेतली तुकोबरायला काठीने नाही काठीने सपासप काठीने मारा. एक काठी पिंज होणी जाती तव सत्वर दुसरी घेतली हाती. पहिली काठी पिंज झाली का दुसरी घ्यायची. सपासप सगळे काठी अंगावर मोडपर्यंत हाणायचं. परत अशा 24-25 काट्या तुकोबरायच्या अंगावर मोडल्या. अखेर शेवट मंबाजीला चक्कर आली मारून पण तुकोबरायने क्षमारूपी परीक्षेत 101% मार्क मिळवला. तुकोबराय क्षमा केली. काय तुकोबरायने ठरवलं असतं तर मंबाजी मारला नसता. कवा ठोकून मोकळा केला असता मंबाजी. मुसलमान बडवय्या मराठा लढवय्या हा न्याय. ब्राह्मण गवय्या ब्राह्मणामध्ये गायक आहेत पंडित भीमसेन जोशी लताताई मंगेशकर राहुल देशपांडे. ब्राह्मण गवय्या मारवाडी खवय्या. मारवाडी खायला चांगलं घनो चोखो हा वजनदार खाना. घृतकुल्ल्या मधुकुल्ल्या वा वजनदार तोंडाला पाणी नका येऊन देऊ बर. ब्राह्मण गवय्या मारवाडी खवय्या मुसलमान बडवय्या मराठा लढवय्या हा न्याय महाराज. मग तुकोबरायने ठरवलं असं तर मंबाजी दुमता करायचा तर दुमताच केला असता. पण तुकोबरायने काही केलं नाही. तुकोबराय स्तब्ध स्तंभासारखी उभी होती. मंबाजी आश्रमात निघून गेला. वारकऱ्याने तुकोबरायला घरी आणलं. काटाना काटा उपटून काढला अंगातला. मला काहीच वाटलं नाही. आळंदीत विनायक महाराज साखरे होते. त्यांना दादा नाव होतं. त्यांच्या हातात काच मोडली होती. मोठं दुःख झालं. ते गेले पुण्याला. डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागेल. ते मग करा भूल द्यावी लागेल. म्हणजे भूल द्यायची गरज नाही ज्ञानेश्वरी आणा. आणि ते एका हाताने ज्ञानेश्वरी वाचतात आणि एक हात चिरफाड करून काच बाहेर काढली. शिवून काढलं तरी दादा महाराजाला कळलं नाही की माझ्या हाताचं ऑपरेशन केलंय. काय विदेही माणसं असतील. विनायक महाराज साखरे उर्फ दादा हो विदेही महात्मे होऊन गेले. आळंद फार मोठी वजनदार माणसं होऊन गेली आळंदीमध्ये. विनायक महाराज साखरे दादा. तसं तुकोबरायला घरी आणलं. सगळे काठी उपटून काढले. पांडुरंगालाच वाईट वाटलं. पांडुरंगाने तुकोबरायच्या पाठीवर गुप्त रूपे हात फिरवला. पूर्ववत शरीर झालं. पण तुकोबराय मंबाजीला काही म्हटले नाही. उलट देवालाच म्हटले देवा आज मी माझ्या क्षमा नावाच्या गुणाची परीक्षा केली. तुकोबराय सांगतात बरवे केले विठोबा बरवे केले विठोबा बरवे बरवे केले विठोबा बरवे केले विठोबा बरवे होनिया अंत क्षमा अंग काठीवरी मारविले. पाहुनिया क्षमा काठीवरी मारविले. पाहुनिया अंत क्षमा अंग काठीवरी मारविले. पाहुनिया क्षमा काठीवरी मारविले. बरवे केले विठोबा बरवे हरी हरी केले विठोबा बरवे. केले
विठोबा बरवे पाहोनी अंत क्षमा. माझ्या क्षमेचा तुम्ही अंत पाहिला, अंग काठीवरी मारवले, पण मी आज त्या क्षमेच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो. संत क्षमा करीतात. मला हे सांगायचं. रात्री तुकोबारा कीर्तनाला उभे राहिले सगळी मंडळी, मल्हारपंत, चिखलीकर, मोठी मोठी सोनबाद, ठाकूर, मालजी, गाडे, सगळे टाळकरी तुकोबाराचे कीर्तन. सर्वजण कीर्तन रंग भरण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या दिवशी कीर्तन रंगेना. तुकोबारा श्रोत्याला म्हणले, मंडळी आज कीर्तन रंगेना. आमचे मल्हारपंत चिखलीकर होते, त्यांनी म्हणावं महाराज आज तुम्हाला फार मारलं त्या मंबाजीने, म्हणूनच कीर्तनात विक्षेप झाला असं वाटतंय. नाही नाही, मग नेहमी श्रवण करायला येणारे मंबाजी व आज कीर्तनाला का आले नाही म्हणून मला वाईट वाटते. काय माणसं असतील महाराज, एवढी क्षमा. आपलं तर अख्खा वावर परीक पडत आहे, तरी आपण त्याची गाडी माझ्या रस्त्यानेच कशी जाते. असं देव तुला नाही का रस्ता दाखवायचा कायमचा, तू दिवाळी खातच नाही, लिहून घ्या आता महाराज. हे लोकांचे रस्ता आडिणारे, पाईपलाईन आडिणारे, लाईट आडिणारे, बारीक ऐकून ठेवा मला. आणि मग तुकोबाराय म्हणले, तुम्ही चाल टाळकरी चाल म्हणा, मी आत्ता मंबाजी बोला घेऊन येतो. घरी गेले, वाटीवर तेल घेतलं, मंबाजी बुवाच्या दारावर थाप टाकली. मंबाजी बुवा त्याला काय झोप आली होती का बाबा, त्याला असं उचलूच फेकीत होतं. तुकोबारायला मारले, मी अपराध कोणाचा केलाय याची अक्कल पाहिजे महाराज. त्याला बी मंबाजीच लागत येत, गाव मंबाजी नाही, निवळ येडेच्या लांबलेत महाराज, कोणाच्या खोडी काढी तिथे. आणि मग कोण आहे, मी तुकोबा. हा हा हा, लगेच कडी उघडली. तुकोबारायले पाय धरले, मंबाजी बुवा मला मारल्यामुळं तुमचं अंग दुखत असेल, मी तेल घेऊन तुमच्या पायाला लावायला आलो. मंबाजी ढसा रडले. तुकोबारायला साष्टांग दंडवत घातलं, कीर्तनाला येऊन बसले. पुन्हा तुकोबारायने पुन्हा सकाळपर्यंत कीर्तन केलं. याला म्हणायचं क्षमा करीतात. ज्ञानोबरायांनी विसोबा खेचाराला क्षमा केली. माझ्या नाथ महाराजांनी यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा. कित्येक उदाहरणं तुम्हाला सांगा. निळोबरायने कामरगावच्या एका अपराधी माणसाला क्षमा केली. निळोबरायच्या चरित्रात अनेक अशी उदाहरणं येतं. संत क्षमा करीतात एक, पण ही बाजू आजच्या अभंगात आलेली नाही. आता पुढची बाजू आलेली. अनेक संत क्षमा मागतात. संताला क्षमा मागायला काही वाटत नाही, क्षमा मागतात. कोणाकोणाची मागतात? एक, संताने क्षमा मागावी जीवाची. हा हो, सांगतो पुढं. संत क्षमा मागतात संतांची, आणि संत क्षमा मागतात देवाची. विठ्ठल संत क्षमा मागतात तुम्हा जीवांची. खर तर आपली क्षमा मागायची आपली लायकी नाहीये, पण तरी त्यांनी आपल्याला क्षमा मागावी. त्यांनी आपल्याला क्षमा मागावी. असा काय अपराध त्यांनी केलाय? अपराध काही केला नाही. कधी कधी ते आपण हितावर यावं म्हणून जरा कडक बोलले, पण ते कडक बोलल्यानंतर त्यांनाच असं वाटलं आपण हे कडक बोलायला नको होतो, तरी बोललोय. पण तरीही ते आपली क्षमा मागतात. कडक बोलले हो, काय कडक बोलले? आता राग मानू नका, आता मी त्या अभंग सांगतो कडक बोलल्याची. तो कोबराय कधी कधी तो मामाजीवाला लय कडक बोलतात. काय कडक बोलतात? अरे तू पर भगवंताचं नामचिंतन का करत नाही? कलियुगातलं सगळ्यात सोपं साधन असताना तू नामचिंतन करत नाही, त्या अर्थी तू नक्कीच एका बापाचा नाही. आता तुम्हाला वाटत मी म्हणलं ना तुम्हाला राग येईल म्हणून. नाम नवदे ज्याची वाचा, तो लेख दो बापाचा. गाथ्यात इतकी कडक बोलले तो कोबराय. तुम्ही म्हणात हे कसं कळल? विठ्ठल विठ्ठल चालू झाल्यावर जो टाळी वाजित नाही आणि म्हणत नाही, तुम्ही समजून घ्यायचं. हेची ओळखी तया. गाथ्यात आलंय गुरुजी, पदरच नाही बरं का माझा, मी प्रमाणाला धरून बोलणारा प्रामाणिक बुवा आहे. हेची ओळखी तयाची, खून जाणं अभक्ताची. हीच खून आहे. काय? विठ्ठल विठ्ठल चालू असताना जप करत नाही. विठ्ठल इथले सोडून मांडवातले धरून. हेची ओळखी तयाची, खून जाणं अभक्ताची. ज्याला महाराष्ट्रात राहून पांडुरंग माहित नाही, हा हा हा, त्याला महाराष्ट्रीयन कसा म्हणायचा? ठावा नाही पांडुरंग, जाना जातीचा तो टिंब टिंब. आता काय करावं? अहो पांडुरंग ज्याला माहित नाही त्याची संगती सुद्धा करू नका. ज्याशी विठ्ठल नाही ठावा त्याचा संग न करावा. देवाने एवढं गोड तोंड दिलं, जो तोंडाने नामजप करत नाही ते तोंड कसं म्हणावं? ते तर चांबडं बुडायचं कुंड म्हणावं. नाम न म्हणे ज्याचे तोंड तेची चर्मकाचे कुंड. आणि तुका म्हणे त्याच दिवशी टिंब टिंब गेली टिंब टिंब पाशी. आता काय लांबायला लावू नका गड्या. एवढं कडक बोलले आणि नंतर त्यांनाच वाटलं आपण लईच बोललो त्यांना, आता आपण यांची क्षमा मागू.
बोलिलो ते काही तुमची हिता, बोललोय पण मी तुमच्या हिताचं बोललोय, पण वचन नेनता क्षमा कीजे. तुकोबरायने आपली लायकीचे नाहीत आपण तेवढे, पण तरीही तुकोबराय आपली क्षमा मागतात. बोलिलो ते काही तुमची हिता, मी कडक बोललोय ते तुमच्या हिताच आहे. वचन नेनता क्षमा कीजे, माझ्या वचनाची तुम्हाला उंची कळाली नाही तरी मी तुम्हाला क्षमा मागतोय. पण मी कडक बोललो म्हणून तुम्ही मला रुसाल आणि रुसले तर जगद्गुरु तुकोबराय सोडले तर तुम्हाला दुसरा कोणी वाट दाखवणार नाही, हे ध्यानात धरा महाराज. म्हणून मी वाट दाखवली, माझ्या कडक बोलण्याहून तुम्ही मला रुसू नका. वाट दावी तया न लगे रुसावे. वा, त्याच द्रौपदी. जर तुम्ही रुसले, तुमचं वाटोळं नाही पण खाकाना हमखास होणार. आता ताई जीवे नाश पावे. रस्त्याच्या पलीकडे एक दवाखाना होता आणि अलीकडे एक दवाखाना होता, आणि एका माणसाला गळू झाला. गळू हा जुनं दुख नव्हतं, थोडक्यात मोठा काहीतरी टोचलं, हात खुडलं, मोठा गळू झाला हातात. रस्त्याच्या पलीकडे डॉक्टरकडे गेला. 2 महिने उपचार चालू. डॉक्टर होय गळू कसा जाईना? म्हणजे जाईल ना. डॉक्टर गोळ्या औषध द्यायचे, गळूला असा चोळायचे नुसता. 2 महिने डॉक्टर गळू चोळीत होते, पण गळू काय बरा झाला नाही. अलीकडे एक रस्त्याच्या अलीकडे दवाखाना होता, गडी वाळून गेला 2 महिन्यात. अंगी लागायला खाल्लेलं, लय गळू ठणकायचा महाराज. अलीकडल्या दवाखान्यात आल्यानंतर त्या डॉक्टरने सांगितलं आजच गळू बरा होईल, 4 जण घेऊन या. आता तो मारायला टेकला तर मग तो म्हणला 4 जण म्हणजे सरपाना सकट घेऊन यायचं का? त्याने तसं नाही, तूच फक्त 4 जण घेऊन या. 4 जण आणले म्हणले झोपा. म्हणले मग आता हे 4 जण म्हणजे 4च लागत तर आपल्याला शिकाळी धरणारा लागत नाही. 4घाला सांगितलं हे 2 जण हात धरा, 2 पाय धरा. काय करताय? बोलू नको. हा डॉक्टर एका दिवसात रोग बरा करतो. आणि त्याने तो गळू धरला, पिळायला सुरुवात केली. तो मनुष्य असा रागावला, आजपासून तुझ्या दवाखान्याचं मी तोंड पाहणार नाही. खरं सांगा, तो गळू दाबला, पिळला. 2 दिवसात मनुष्य ठणठणीत झाला आणि पोटभर जेवायला लागला. रस्त्याच्या पलीकडा डॉक्टर चांगला का अलीकडा? बोला. जो आमच्यात काही कीर्तनकार आहेत ना. वांग कळत आहे तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. व्यंकट स्वामीचे शिष्य होते म्हाताराबा खनेपुरीकर. आता तुम्हाला सांगत नाही, जे जालना भागातली माणसं आहेत त्यांच्या लक्षात येईल. लय बोलायला कराळ महाराज, लय कडक बोलायला. आळंदी जयराम महाराज बसले, विचारा गुरुजीला महाराज. माणसाशी लाट कापायची त्यांना महाराज. काय कीर्तनातून माणूस उठतोय, माणूस जर उठला तर मेलात म्हणून समजा. लय बोलायला कडक माणसं होऊन गेली. काय महाराज, म्हातारबा खनेपुरीकर, जयराम महाराज भोसले, जंगम स्वामी, निवृत्ती महाराज वक्ते, कडक बोलणारे. पण निम्म दिला रोग तुटाया अंतरी. त्याने कडुलिंब आपल्याला का पाजला? आतला रोग तुटावा. हो. आणि पोभाळीतावरी चर्यात. दुःख जर वजून पोभाळलं म्हणजे चोंभाळलं तर ते दुःख आत चरत. म्हणून लासे फासे मुख उघडावे. शहाणा साधू त्या समाजाला चटके देऊन ते गळू बरा करतो. मला सांगायचं काय, कडक बोलले तरी केवढी लिनता हो. त्यांनी आपली क्षमा मागावी. विठ्ठल संत क्षमा मागतात जीवाची, संत क्षमा मागतात संतांची. माऊली मी तुमची क्षमा मागतो. बोलिले कुरे, बोलिले कुरे, बोलिले कुरे, बोलिले कुरे. वेडिवा कुणी उत्तरे, वेडिवा कुणी उत्तरे, वेडिवा कुणी उत्तरे, वेडिवा कुणी उत्तरे. करा क्षमा अपराध, करा क्षमा, करा क्षमा अपराध, करा क्षमा, करा क्षमा.
अधिकार मला कळाला नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा असा तुमचा अधिकार, आणि मी तुमचं वर्णन करतोय. मी लेकरू आहे, बोलेली लेकुरे, वेडी उत्तरे, वाकुडी उत्तरे. वेडी म्हणजे अलंकार रहित. माझ्या बोलण्यात अलंकाराची, जे अलंकार शास्त्रात सांगितलेले ते व्याकरण शास्त्रामध्ये किंवा छंद शास्त्रामध्ये, ते अलंकार माझ्या बोलण्यात नाहीत. रसरहित माझं बोलणं आहे. नवरसी भरवी सागरू. कीर्तनकार वक्त्याने नवरसाचं व्याख्यान असं म्हणताल तो रस त्याला उभा करता आला पाहिजे. वा. आणि असं वेडी शब्दाचा अर्थ मी केला रसरहित, अलंकार रहित. आणि वाकुडी म्हणजे छंद रहित. माझ्या बोलण्यामध्ये छंद नाही, म्हणजे शास्त्रामध्ये छंद शास्त्र सांगितलं ते नाही. पण तुम्ही क्षमा करा, करा क्षमा. अपराध संत संतांची क्षमा मागतात. आणखीन एक अभंग आहे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, तुम्ही क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. मी बोललोय म्हणजे तुम्हाला उपदेश करतोय असं नाही. नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोचणे जन्मोजन्मी. तुका म्हणे संत क्षमा मागतात समाजाची, संत क्षमा मागतात संताची, तशी संत क्षमा मागतात देवाची. जगद्गुरु तुकोबराय भगवंताची क्षमा मागतात सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या 4थ्या चरणात. काही ना बोलणी आता, काही ना बोलणी आता, He
उगाच चरणी ठेवितो माथा. तुका म्हणे पंढरीनाथा किंवा तुका विनवी पंढरीनाथा क्षमा करी अपराध. तुकोबराय देवाची क्षमा मागतात. क्षमा मागतात हो. काय क्षमा मागायचं कारण ते डोह प्रकरण घडलं. त्या डोह प्रकरणात भगवंताने तुकोबरायला भरपूर सहकार्य केलं. त्या ऋणातून उतराही तुकोबरायला होता येईना. तुकोबराय म्हणतात हा माझा अपराधच आहे, आता मी काही बोलू शकत नाही. काही न बोलूनी आता मग उगाच चरणी ठेवितो माथा. उगा देवा तुझ्या पायावर मस्तक ठेवतो. तुका म्हणे पंढरीनाथा पांडुरंगा क्षमा करी अपराध. मी तुझा अपराध केलाय, तो क्षमा कर. आणि नुसता अपराध क्षमा मागत नाही तर देवाचं व्यतिरेक अलंकाराने वर्णन करतात. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात माऊली भुनी माया तू माऊली भुनी माया माऊली भुनी माया तू माऊली भुनी माया तू माऊली भुनी माया तू पॅटर्न चालली. देवाचं व्यतिरेक अलंकाराने वर्णन करतात. ज्यावेळेस उपमेय आणि उपमान. उपमेय म्हणजे ज्याला उपमा द्यायची तो, आणि उपमान ज्याची उपमा द्यायची तो. उदाहरणार्थ पप्याच्या आईला उपमा द्यायची ती झाली उपमेय, आणि उपमा दिली येड्या आपलं चंद्राची तर ते झालं उपमान. असं तर उपमान आणि उपमेय ज्यावेळेस समान असतं त्यावेळेस उपमा अलंकार होतो. मुख चंद्रम इव, मुख चंद्रासारखा आहे, याला म्हणायचं उपमा अलंकार. पण ज्या वेळेस उपमेय ज्याची उपमा द्यायची त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असतं त्यावेळेस मात्र व्यतिरेक अलंकार होतो. देवा तू आई नाही, आईपेक्षा मायाळ आहे. असं ज्याची उपमा द्यायची त्याच्यापेक्षा उपमेयच श्रेष्ठ आहे. देवच त्या माऊलीपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून. तू माऊली होणी मायाळ. चंद्र शीतळ आहे पण तू त्याच्याही पेक्षा जास्त थंड आहे. चंद्राहोनी शीतळ. पाणी पातळ आहे पण तू त्याही पेक्षा जास्त पातळ आहे. पाणी आहोनी पातळ. कसा आहे तू देवा? कल्लोळ प्रेमाचा. म्हणून उपमा अलंकार साजत नाही म्हणून व्यतिरेक अलंकार घातला. देव काशाची उपमा. उपमा देताच येत नाही. दुजी तुझं पुरुषोत्तमा. दुसरी तुला उपमा देताच येत नाही म्हणून ओवाळून नामा तुझ्यावरणी सांडिलो. तुझ्या नावावरून मी माझा जीव ओवाळून टाकतो. म्हणले चंद्राची उपमा देता आली नाही, आईची देता आली नाही, पाण्याची द्या, अमृताची द्या. तुवा केले रे अमृत. अमृतही त्यानेच निर्माण केले. गोड त्याही तू परता. इथंही व्यतिरेक अलंकार आहे. अमृतापेक्षाही तू जास्त गोड आहे. म्हणजे मग
कसे तरी उपमा द्या ना. ज्याची उपमा देऊ ते पंचतत्वात येते ती यांनीच निर्माण केलेले. पाचा तत्वाचा जनिता तूच त्याचा जनित आहे. सकळ सत्ता नायक म्हणून तुला कशाचीच उपमा देता येत नाही. म्हणून काही न बोलो नि आता काही बोलत नाही. उगाच चरणी ठेवितो माथा. उगा तुझ्या चरणावर मस्तक ठेवतो. तुका म्हणे पंढरीनाथा क्षमा करी अपराध. काय असा अपराध घडला होता तुकोबरायाकडून? तर तुकोबरायांकडून डोह प्रकरण घडलं होतं. हे डोह प्रकरण काय आहे तर ते प्रकरण आपण 5 मिनिटात पाहू. अगोदर पांडुरंगाचं भजन करा आणि मग डोह प्रकरण ऐका. विठोबा चला अन्नदाते पुढे या. आजच्या महाप्रसादाच्या अन्नदाते पुढे या. टाळी वाजवा, भजन करा. विठोबा भगवंताचं नामचिंतन. राजेंद्र एकनाथ पाटील टोक, रामनाथ एकनाथ पाटील टोक, बबन केरू पाटील कोकाटे, सचिन त्र्यंबक पाटील टोक, रवींद्र सोमनाथ कोकाटे, काळू हरी आरसडे, कैलास ठोक, बैरू विठोबा कोकाटे, बाळासाहेब रामनाथ कोकाटे आणि शिलाबाई कदम या पुढं. चला विठ्ठप्पा रखुमाई. शीतळ पानियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा. देऊ काशाची उपमा तुझी तुझ पुरुषोत्तमा ओवाळूनी नामा तुझ्या वर्णी सांडिलो क्षमा करी अपराध. असा तुकोबराकडून काय अपराध घडला होता ते 5-6 मिनिटात तुम्हाला प्रकरण सांगतो. प्रसंग असा झाला की जगाच्या कल्याणासाठी प्रवृत्त झालेलं वेदाचं तत्वज्ञान पण भाषेच्या दुर्बोध संकटामुळं ते समाजाला कळेना. संस्कृत भाषा जगाशी कळेना. संस्कृतातल्या लोकाला काय कळत आहे हो? शिव्या कळत नाहीत तर ओव्या कधी कळायच्या? देऊ का 1-2 ओव्या? ओव्या मी जर असं म्हटलं अत्र सर्वे ताम्रचुडा हा संती, इथं सगळे ताम्रचूड बसलेत, काय कळालं तुम्हाला? च बलिवरदा हा अपि संती, काय कळालं? च वैशाख नंदन हा अपि संती, काय कळालं? एखाद्या गावात माणसाला उद्या म्हणायचं या वैशाख नंदन, तो म्हणून वा वा काय सुंदर नाव वापरलं. त्याचा अर्थ गाढव होतो ध्यानात दार. वैशाख नंदन म्हणजे गाढव संस्कृतमध्ये. या बलिवर्द, बलिवर्द म्हणजे काठाळ्या, वळू वळू,
काय म्हणतात तुम्ही नामदेव दादा काय म्हणतात? सांड सांड बलिवर्ध म्हणजे सांड. बर कठाळ्या. या ताम्रचूड तुम्हाला वाटेल वा काय सुंदर नाव आहे. ताम्रचूड म्हणजे कोंबडा. संस्कृतातल्या शिव्या कळाना तर ओव्या कधी कळायच्या. पण जगद्गुरु तुकोबरायला समाजाची दया आली आणि हे वेदातलं संस्कृतातलं ज्ञान आपण लोकांसाठी प्राकृतात आणू. आणि म्हणून माझ्या तुकोबरायांनी फार मोठी क्रांती केली. संत ग्रह मेळी जगत अंध्या गिळी पैल उदयाचळी भानू तुका. वा. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणजे एक साक्षात ज्ञान सूर्य चित भानू तुकोबराय उदयाला आले. आल्यानंतर त्याने संस्कृतातलं ज्ञान मराठी भाषेत लोकांना सांगायला सुरुवात केली. वेदानंत बोलिला अर्थही तुकाची शोधिला विठोबाची शरण जावे. त्या विदर्भात एक वैकुळ आता वारले ते मला वाटतंय श्रीधर स्वामी पांचगव्हाणकर एक मोठे साधू होऊन ते म्हणायचे तुम्ही अशी श्रुती सांगा की त्याला मी तुकोबरायचं प्रमाण सांगतो. असा वेद मंत्र नाही की ज्याचं गाथ्यात वर्णन आलेलं नाही. म्हणजे वा. एवढं तुकोबरायांनी ते सगळं वाङ्मय समाजाला सांगायला सुरुवात केली. त्या काळात काही लोकांचं पोट दुखायला लागलं. त्यात वाघोलीचे रामेश्वर भट्ट त्यांनी तुकोबरायांच्या नावे फरमान काढलं. त्या काळात रामेश्वर भट्ट हे धर्मदंडाधिकारी होते, न्यायदंडाधिकारी. धर्म मार्तंडाची सभा भरवली तुकोबरायला पुढे बसवलं. कोणी सांगितलं तुम्हाला वेदाचा अर्थ मराठीत सांगायचा? महाराज वेदाचं तत्वज्ञान हे समाजाच्या कल्याणासाठी आलेलं आहे. लोकांना ते भाषेच्या दुर्बोधतामुळे कळत नाही, दुर्बोधतेमुळे कळत नाही. मी म्हणून मराठीत सांगितलं. आजपासून हे मराठी वाङ्मय करायचं बंद. तेवढ्यात सालोमालो तिथं होते आणि त्याने आत्तापर्यंत केलेला वाङ्मय तेही नदीत बुडवायचं. आणि तुकोबरायला गाथा बुडवायची आज्ञा दिली. आता ती धर्म मार्तंडाची आज्ञा होती बाबा हो. आणि मग त्या वह्याला दगड बांधली आणि त्या वह्या आनंद डोह आहे गाथा मंदिराच्या पाठीमागं. त्या आनंद डोहात वह्या नेऊन टाकल्या आणि तुकोबराय घरी बसले. 5 दिवस झाले किंवा पांडुरंग काहीतरी लीला करील. काही देवाने लीला केली नाही. 5 दिवस तुकोबरायन मग गावगावचे लोक भेटायला यायचे. त्यात चांगले वारकरी राहायचे पण बहुतांशी लोक भेटायला यायचे. तुमचा तर संसार हीच काटला आणि परमार्थ बी हीच काटला बा. आता जगातच कशाला हे गावगाव आहे ना. गायनाचार्य मृदंगाचार्य रामायणाचार्य भागवताचार्य आता संपलेत. एकच आचार्य राहिले त्यांना खपल्याचार्य म्हणतात. उकिराचार्य रोज यायचे तुकोबरायचा उकीर काढायचे. तुमचा संसार बुडाला कारण तुकोबरायने कर्जाच्या वह्या होत्या त्या नदीत बुडवल्या होत्या. महाराज कर्जच कोणाला मागायचं नाही. मी तर मागणार नाही पण माझ्या पुढच्या पिढ्या लोकांना कर्ज मागतात. तुकोबरायच्या वाडवडिलाचं कर्ज होतं समाजावर. सगळ्या वह्या बुडवल्या महाराज. महाराष्ट्रात 100% कर्जमाफी करणारे जगद्गुरु तुकोबराय पहिले. सगळ्या खतावणीच्या वह्या बुडवल्या. कर्जाच्या वह्या समाजावर कर्ज होतं ते बुडून टाकलं. आणि महाराज तुमच्या कर्जाच्या वह्या तुमच्या बुडवल्या आणि आता अभंगाच्या वह्या बुडवल्या. आता जगण्यात काही मजाच नाही. लोक यायचे खपल्या काढायचे. 5 दिवस लोकांनी चाव 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 केलं महाराज तुकोबरायला. जे तुकोबराय उद्विग्न झाले पताका घेतली पडशी खांद्यावर टाकली. आपणच निर्वाण मांडायचं म्हणजे एक तर देहमवा कार्यमवा साधयामी देहमवा पातयामी. तुकोबरायने आनंद डोहावर आले. 5 दिवस घरी बसले होते म्हणून ती घरची शिळा त्याचं मंदिर देहोते शिळा मंदिर. आणि आनंद डोहावर बसले तिथे एक शिळा आहे. ती शिळा आजूक आहे बरं का. आणि त्या शिळेवर तुकोबरायने पांडुरंग विना चिपळी घेऊन काळी एकमध्ये विना लावला आणि पांडुरंगाचं भजन सुरू केलं. अन्न नाही पाणी नाही महाराज. पहिला दिवस मावळला, दुसरा तिसरा चौथा 13 दिवस झाले निश्चक्र करिता. नपवसी अनंता माय बापा पाषाणाची खोळ बैसाला घेऊन पाषाणाचं पांघरून घेऊन बसला. तुला हृदय दिलंय की नाही पांडुरंगा? ठाईचाची काळा अनादी भाऊ काळा. हा तो आतून काळा आणि बाहेरून काळा निघाला. मी एवढं निर्वाण मांडलं म्हणणे. आता 14व्या दिवशी तुकोबरायचे प्राण जातील तर 13व्या दिवशी सायंकाळी लोक जीवन झोपले. पण देहू गाव आणि देहूच्या पंचकृषीतल्या लोकांना एकच स्वप्न पडलं. पांडुरंग स्वप्नात आले. त्या काळात लोकांच्या स्वप्नात देव येत होते. आता आपल्या स्वप्नात देव नाही भूत येते. सांगा आमच्या मठात एक मनुष्य आला त्याला स्वप्न पडलं कुस्त्या खेळतोय. तो झोपेत दंड ठोपटायचा मला झोपेत. मी म्हणलं आता काय आमच्याच मठात येऊन आमच्यावरच दंड ठोपटतोय का काय म्हणतो. एक चिंचाचा सौदा घेणारा माणूस आमच्या तर चिंचा मग तुम्ही आम्ही शेजारी झोपलो. तो रात्री झोपीतच स्वप्न पडलं. तो मला झोपीत हलवायचा. सौदाईच काटला. मी गडबडलो ना. मी नाव जुळून घ्या.
काय सांगावं तुम्हाला, कोणाला काय स्वप्न पडत आणि काय नाही सांगताच येत नाही मला. आता हे लय लांबण्यासारखं आहे, पण असो. रात्री सगळ्या देहू गाव आणि पंचकृषीला स्वप्न पडलं, उठा, पताका घ्या, टाळ घ्या, मृदंग घ्या, दिंडी काढा. जगद्गुरु तुकोबरायचं जगाला तारक असलेलं वाङ्मय कोण बुडवणार, अजून मायकालाल जन्माला यायचं ते वाङ्मय तरुण आलंय. सगळे एकत्र या, त्या गाथा बुडवलेला वर आलेला आहे, दगडासह वर आलाय. मोठी मिरवणूक काढा, जे गावगावच्या दिंड्याच्या दिंड्या, वारकरी पताका टाळ घेऊन सगळे आनंद डोहावर. 14वा दिवस तुकोबरायचा प्राण संतर्पण होण्याची पाळी आली महाराज. आणि तुकोबरायचा प्राण कंठाला आला आणि तेवढ्या सगळे वारकरी आले, उठा महाराज उठा. ती बघा इंद्रायणी साक्षात गाथा घेऊन बाहेर आली, ते बघा पांडुरंग परमात्मा गाथ्याच्या वह्या घेऊन बाहेर आले. आणि मग तुकोबरायच्या डोळ्यात बळबळ महाराजांनी पारण आणले आणि पांडुरंगाकडे पाहिलं, देवा तुम्ही माझ्यासाठी गाथा तारला, जळी दगडासहित वया, तारी आल्या जैशा लाह्या. आणि 13 दिवस तुकोबरायांची अंगकांती तशीच होती महाराज. तुकोबराय क्षीण झाले होते, पण चेहऱ्यावरलं टवटवीत पण तसंच होतं. आणि मग तुकोबराय देवाने ती गाथा तरंगून आला, सगळ्या लोकांनी मोठी मिरवणूक काढली. आणि मग तुकोबराय देवापुढं पदर पसरतात, थोर अन्याय केला तुझा अंतम्या पाहिला, जनाची बोलासाठी चित्त क्षोभविले. लोक किती बोलले असते, ज्या अर्थी तुकोबराय इथं हे लिहितात त्या अर्थी लोक बोलले म्हणून माझा चित्ताला दाह झाला, मी इथं धरणं मांडलं. पण देवा मी तुझे 2 भाग केले रे, एक भाग धारण करून, एक रूप धारण करून तू माझ्यापाशी राहिला, मला मरू दिलं नाही. आणि एक रूप धारण करून तू डोहात राहिला. 5 दिवस गाथा, 18 दिवस होता पाण्यात, 13 दिवस उपोषण आणि 5 दिवस घरचे पहिले घरी होते ना 5 दिवस. उपोषण 13 दिवसाचं आहे, पण गाठा 18 दिवस होता. पहिले 5 आणि 8 हे 13, 13 आणि 5 18च ना. 18 दिवस देवा तू 18 दिवस पाण्यात राहिला, गाथ्यालाही डाग लागू दिला नाही आणि मलाही मरू दिलं नाही. वाटीला अशी दोही ठाई, देवा मी तुझ्या 2 वाटण्या केल्या, मजपाशी आणि डोही. तू मलाही माझ्याही पाशी राहिला, तिथं राहिला, लागो दिला नाही येथे तेथे आघात. देवा तू तिथंही आघात लागू दिला नाही, गाथा भिजू दिला नाही. कोरडे कागद उदकी न लागती बुंद, उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. कोरड्याच वह्या निघाल्या महाराज. आणि मग निघाल्या त्या वह्या, आणि लागो दिला नाही येथे तेथे आघात. तुला आईची उपमा देणं सुद्धा कठीण आहे, कारण जीव घेती माय बापे थोड्या अन्यायाच्या कोपे. पेपरला बातमी येते किंवा आईने आरबग फेकून दिलं, ते दररोज वाचताय ना आपणच. हा, बापाने पोराला मारून टाकलं. जीव घेती माय बापे थोड्या अन्यायाच्या कृपे, हो कोपे, हे तो नव्हे सोपे साहोत्वाची झालेली. म्हणून तुला आईची उपमा देता येत नाही, तो मावले होणे माया. तुला चंद्राची उपमा कशी देता येईल, चंद्रा होणे शीतळ. कारण मी 13 दिवस किती उद्विग्न झालो होतो, काय बोललो असेल देवा, पण तू ते सगळं सहन केलं. पाणी होणी पातळ, केवढी लिंता धारण केली देवा तू माझ्यासाठी. कल्लोळ प्रेमाचा, वारकऱ्याविषयी तुझ्या मनात प्रेम आहे, आज ते मला दिसून आलं. रब्बल तुटला नाही, पण देवा तू लय ताणेला रे. तोडून नाही देत रे रब्बल, पण देव रब्बल ताणे तो ध्यानात दारा. म्हणून देवो काशाची उपमा, तुला उपमा देता येत नाही. तुझं पुरुषोत्तमा ओवाळूनी नामा तुझ्या नाव, मी फक्त तुझं नामचिंतन करत बसलो. त्या नामचिंतनाचा प्रभाव असा की देवा तू गाथाही बुडू दिला नाही, मलाही मरू दिलं नाही महाराज. आता तुला कशाची उपमा द्यावी. तू केले रे अमृता गोड त्याही तू परता. त्या डोह प्रकरणातला अभंग हा. 5 तत्वाचा जनिता सकळ सत्ता नायक. आता काही बोलत नाही, काही न बोलून आता ओगाची पायी ठेवी तो माथा. तुका विनवी पंढरनाथा, क्षमा करी अपराध गाथा परत आला. इंद्रायणीने म्हणावं महाराज एवढा शुद्ध गाथा आहे, हे जगाला तारणारं तत्वज्ञान कोण मायका लाल निघालाय बुडायला. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथा समाजाचं कल्याणच करील. मी सुद्धा पाण्यात एक पारायण केलं. इंद्रायणी म्हणले मी एक पारायण केलं गाथ्याचं. वा वा वा. गाथा घरी आणला. आता हे प्रकरण इकडलं झालं, तिकडं ऐका ना काय झालं. ते रामेश्वर भट्टाने गाथा बुडवला, जे पांडुरंगाला राग आला. माझ्या तुकोबाला तू ताप देतो, तुझा तुझ्या मागे इडीच लावतो जरा दमदर. म्हणजे रामेश्वर भट्ट चालले होते पुण्यात सोमवार पेठेत नागेश्वराचं देवस्थान. आमची पंचकृषी प्रदक्षिणा तिथं जाते. आणि ते तिथं गेले, दर्शनाला जात असताना लवकर निघाले, पहाटं वाघोलीहून निघाले, स्नानासाठी आले. भवानी पेठ आणि कस्तुरी चौकाच्या मध्ये अनगड शहाबाबा चौक आहे पुण्यात. भवानी पेठेत माऊली उतरते, पलीकडे कस्तुरी चौक, तिथं मध्ये अनगड शहा चौक आहे. तर तिथं अनगड शहाबाबाची विहीर होती. तो अनगड शहाने खतरनाक साधू होता, फकीर होता. त्याच्याकडे का असा कटोरा होता महाराज. कशाची कटोरा होता, बहुतेक माणसाची कवटीचा असा.
किती टाकलं तर भरतच नव्हती. नाही लक्षात आलं? लक्षात आलं. तो कटोरा काय भरत नव्हता. एकदा त्यांनी ठरवलं चिंतामणी देवाची जिरवायची. कटोरा घेऊन दारात गेले चिंचवडला. भिक्षाम देही, भिक्षाम देही म्हटलं र. ते बसले होते देवपूजा करत. त्यांनी कामगारा सांगितलं कोण साधू आलाय त्याला भिक्षा द्या. मग त्यांनी घमेलं भरून आणलं. अरे कटोरा भरे ना, आपण घमेलं भरून आणलं. घमेलं खाली ठेवलं, वंजळीने ओतलं. अरे कटोरा तर भरे ना, 2 वंजळी. मग घमेलच ओतलं, कटोराच भरे ना. हे अरा ना, घमेलीवर घमेले, घमेलीवर घमेले, पोते वाचायला लागले, कटोराच भरा ना. बघा काय फकीर आहे का साधू. कटोऱ्याला खाली काय पाईपलाईन स्विच बँकेत निघती का काय, काय कळे ना. हे चाललंय काय म्हणजे काही कळेल. अखेर शेवट चिंतामणी देव त्यांच्या कानावर बातमी घातली. ते म्हणले अनगड शाह बाबा आहेत. म्हणजे हो तेच येतो. मग त्यांनी गणरायाला विनंती केली. गणरायाच्या 2 बायका आहेत, रिद्धी आणि सिद्धी. गणरायाने दोघी पाठवून दिल्या आणि रिद्धी सिद्धी उभ्या केल्या. तेव्हा तो कटोरा भरला. सामान्य नव्हता अनगड शाह बाबा. तो म्हणला आता चिंतामणी देव हरले नाही, पण चिंतामणी देवाचा घाम काढला तिने. काही उमेदवार निवडून नाही येत, पण पुढच्या उमेदवाराचा घामच काढीत येत महाराज. त्याला अगदी ले लोटा की चल झाडीच करतात महाराज. पळायलाच लावतात. आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सोडित येत. चिंतामणी देवाचा घामच काढला तिने. मग म्हणजे आता देहूला जाऊ. ते तुकोबा कोण आहेत, त्यांचा प्रभाव काय. गेले घरी. भिक्षाम देही. तर जिजाबाई दळण दळत होत्या आणि भागीरथीबाई तिथे होती. भिक्षाम देही घरात वळण आहे ना, वारकरी उपाशी जाऊ देत नाही. लहान थोरात सकट वळण आहे घरात. लगेच भागीरथीबाईने पीठ उचललं. बारकी भागू केवढे हात, कार्टी बापासारखीच उधळ मानकी निघाली. जिजाबाई धावल्या आणि कार्टीच्या हातावर मारलं. सगळं पीठ सांडलं. थोडं नखा बोटात सांदीत थोडं पीठ राहिलं, घेऊन आले. अनगड शहा म्हणला अरे इथं खंड्याने धान्य ओतलं तर माझा कटोरा भरत नाही. बारकी पोरगी तिच्या हातन त्याच्यात आईने हातावर मारलंय. नखा सांदीला गुंतलेलं हे पीठ काय कटोरा भरणार आहे. मारुती बाबा कुरेकर बाबा लय सांगतात हे उदाहरण खास. आमच्या भागीरथीबाईने नुसते हात झटकले त्या कटोऱ्यात. ती भागीरथी ते तुकोबरायच्या कन्या आहेत महाराज. अक्षरशः कटोरा तर भरला, पण कटोरा भरून पीठ एवढं सांडलं की अख्खा अनगडशा पिठात गाळला. त्याच्या तोंडात पीठ, नाका धन्य तुकोबा. भागीरथी म्हणजे तुकोबा नाही, तुकोबाची कन्या आहे म्हणजे. अरे मुलगी अशी तर म्हातारा कसा, बाबा कसे असते, ताई अशा तर साहेब कसे. गडी गळानेत आता लय रान धरू नये त्यांनी सुद्धा. ओयो मानाने सेवानिवृत्ती घेतली पाहिजे विठ्ठल. ते अनगड शहा आणि ते रामेश्वर भट्ट आणि त्यांच्या शिष्याने आंघोळ केलं होत्या. महाराज राहिले होते. महाराजांनी टाकली उडी टाकली का अरे माझं नमाज पडायचं पाणी कोणी नासवलं. जा शाप आहे वैश्य डुबते रहो, तुझ्या अंगाचा दाह होईल. पाण्यातच तुला राहावं लागेल. बाहेर आला का दाह होईल. ते पाण्यात आहे तोपर्यंत बरं वाटायचं. बाहेर आले का हा 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 लाही 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 व्हायची का परत पाण्यात उडी मारायची. आता कसं करावं आपल्याला दर्शनाला जायचं का पाण्यात बसायला आपण काय पान कोंबडा आहेत का. मग चौघा शिष्याला सांगितलं जा पाण्यात 4 घागरी घेऊन या कुंभारवाड्यात. असलेला शिष्य भेटत येत हे विशेष हो. कळू नाही माणसाने कोणाच्या विरोधात येत काय येतं. ते 4 शिष्य गेले कुंभारवाड्यात. 4 घागरी घेतल्या. 4 घागरी भरल्या. मध्ये रामेश्वर भट्ट आणि घागरी भरलेल्या घागरीला कोच पाडली आणि ते पाणी रामेश्वर भट्टाच्या अंगावर. हे मैतीचं प्रकरण हयातीत घडतं. कधी साधूला आडवा चालला तर. बारे काय का आडवाचार्य, आडव्या फाट्यावरले नाही म्हणलं मी, आडवाचार्य म्हणलं. बरं हे साधूला आडवे चालणारे बारे काय का. आणि पुढे एक शिष्य मागे एक इकडे 4 कोची पाडले आणि ते पाणी ठिबक सिंचन त्यांच्यावर चालू. त्या अशा धारा चाललेल्या. नागेश्वरा पुढे गेले. पदर पसरला. नागेश्वरा माझा दाह शांत करा. नागेश्वर म्हणले नाही तुम्ही एका साधूला छळले म्हणे. अहो पण मी तुमचा भक्त आहे असल, पण तुकोबरायच्या पेक्षा कमी आहेत. काही जरी झालं तरी एकनाथ शिंदेला जी किंमत आहे ती आधी आपलं. आणि म्हणून तुम्ही हाला तुम्ही बसताना उचला म्हणजे तुमचं. तुम्ही इथं राहायचं. तुम्हाला साधूलाच शरण जावं लागलं. आता साधूला शरण जायचं म्हणजे मग तुकोबरायला काला ज्ञानोबरायला जाऊ. पर्याय शोधा रामेश्वर भट्ट. ज्ञानोबरायच्या दरबारात आले. आजन वृक्षाला गळती बांधली. त्याच्यात भागीरथीचं इंद्रायणीचं पाणी टाकलं. ओल्या कपड्यानेशी बसले. महाराज माऊली पदरात घ्या. काय असा अन्याय घडला की माझ्या अंगाचा दाह झाला. ज्ञानेश्वरी माझं स्वप्नी सांगितले. स्वप्नात येऊन माऊलीने सांगितलं तुका सर्वा श्रेष्ठ
प्रिय आम्हा थोर आम्हा सगळ्या वारकऱ्यात तुकोबराय हे श्रेष्ठ आहेत. कोणी म्हणावं माऊलीचा अभंग हा रामेश्वर भट्टाच्या गाथ्यात आलाय. तुका सर्वात श्रेष्ठ आम्हा सगळ्या संतात तुकोबराय श्रेष्ठ आहेत. प्रिय आम्हा थोर आम्हाला प्रिय आहेत आणि ते थोर आहेत. का जो अवतार नाम याचा ते नामदेव महाराजाचे अवतार आहेत. त्याची तुझं काही घडली रे निंदा. तुकोबरायची निंदा घडली म्हणून ही शरीरी बाधा जडली असे. आता एक करी मी सांगतो ते ऐकतो. तुकोबरायला शरण जा. आता कसं शरण जाऊ तिकडं गाथा तरुण आलं लय मोठ्या मिरवणुका चालल्या तर आपण जर गेलो तर आपली चटणीच करते वारकरी पताकानीच हानीते. मग 2 शिष्य पाठवले. शिष्य पाठवल्यावर जे शिष्य गेले ते तुकोबरायच्या कीर्तनातच दंग झाले. म्हणजे एकनाथरावला मागं आणावं म्हणून गुलाबराव पाटील पाठवले तेच एकनाथरावच्या टोळीत सामील झाले. मी लांबचं सांगतो इथलं सांगत नाही. आता काय करावं. दुसरे 2 शिष्य पाठवल्यावर तुकोबरायच्याच लक्षात आलं. मग तुकोबरायने त्यांना बोलवलं. काय निमित्त. तुकोबराय रामेश्वर भट्टांचा दाह झालाय तर तुमच्याच कृपेने शांत होईल असं नागेश्वराने आणि ज्ञानोबराने तर स्पष्ट सांगितलं. सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे. देहूचं कोर्ट चालू आहे. तुम्हाला निकाल तुकोबरायच्याच कोर्टात भेटल माझ्या नाही चालते व्हा. रामेश्वर भट्टाला हाकलून दिलं. आता काय करावं. आणि मग तुकोबरायला वाईट वाटलं. आहा भगवंता माझ्यासाठी एका ब्राह्मणाला एवढा त्रास. रामेश्वर भट्ट हे उंचीचे अधिकारी आहेत आणि देवात त्यांना त्रास दिला. लगेच कागद घेतला आणि एक अभंग लिहून दिला. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया विषते अमृत आगाध ते हित अकर्तव्य नीत होय त्यासी दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्नी ज्वाळा. 5 चरणाचा अभंग आहे आणि हे अभंग दिला आणि त्यातलं हे 3ऱ्या चरणाचा उत्तरार्ध वाचला फक्त. होतील शीतळ अग्नी ज्वाळा. वाचता क्षणी रामेश्वर भट्ट म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे झाले हे आराम देह माझे. आणि देहाला आराम प्राप्त झाला. आळंदीतून साष्टांग दंडवत घालीत देहूला निघाले. आजपासून तुकोबराय माझे गुरु. म्हणून आळंदीतून दंडवत ही बातमी कळाली. तिकडं तुकोबराय आहा हा एका ब्राह्मणाने आपल्याला दंडवत घालावं त्यापेक्षा आपणच हो. तिकडून तुकोबराय निघाले. दोघांच्या गाठीत चिखलीला मल्हारपंत चिखलीकर हे तुकोबरायचे टाळकरी. टाळगाव चिखली म्हणतात त्याला. आता तुम्हाला नाही गुरुजीला माहिती. टाळगाव चिखलीला मल्हारपंत चिखलीकरांच्या वाड्या पुढं पडल्या. तुकोबरायने कडकडून मिठी दिली. रामेश्वर भट्ट म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे झाले हे आराम देह माझे शांत झाले. तेव्हापासून तुकोबरायने कीर्तन करून रामेश्वर भट्टाने टाळ घेऊन उभं राहा. म्हणे रामेश्वर सकाळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. आणि इथून गेले गेले गाथ्यात एक अभंग जरूर वाचा. मी सांगतो तो अभंगाची सुरुवात आहे. भक्त भागवत जीवनमुक्त संत रामेश्वर भट्टाचा अभंग आहे. महिमा अत्यद्भुत चराचरी सगळं संस्कृत प्रचूर वर्णन केले तुकोबरायचं. काय वर्णन आहे महाराज. अरे काय तुकोबरायची उंची हे रामेश्वर भट्ट वाचल्याशिवाय कळत नाही. रामेश्वर भट्टाने सगळ्या लोकांना ओरडून सांगावं तिथून पुढं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला पुरुषार्थ जळे दगडा सहित वया तारियल्या जैशा राया. सगळ्या ब्रह्मवृंदाला घरोघर जाऊन सांगावं ब्रह्मवृंद मंडळीत म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. तुकोबरायचा छळ केला आपलं चुकलंय आजपासून. म्हणून तेव्हापासून तुकोबरायच्या 14 टाळकऱ्या 7 ते 8 टाळकरी ब्राह्मण समाजाची तुकोबरायचा कीर्तनाचा महिमा गायचे बहार. माझा सामान्याचा भाव संपला. असं हे डोह प्रकरण. समस्त ग्रामस्थ खडांगळी अतिशय आनंदाने उत्सव. आपल्या सिन्नर तालुक्यातला पूर्व पट्ट्यात मी लय कीर्तनं केली पण खडांगळीसारखं नियोजनच नाही पाहिलं मला. वा काय नियोजन. सगळं व्यवस्थित. भरपूर समाज. मांडव जेवढा तेवढी माणसं. नाही तर गाव मोठा मांडव आतपाचच पांडव. हरिण मुकुंदान बसकट पाचुंदा. वा इथं भरपूर समाज आहे. वाजवणारे वजनदार आहेत. म्हणणारे वजनदार आहेत. नियोजन चांगलं आहे. तुम्ही सगळं दक्ष मंडळी आहात. या चिंतन सेवेत जे काही चुकलं असेल ते मात्र तुमच्या संगतीच आपलं माझ्या बुद्धीचे दोष असं समजून मला परत करा. आणि जे चांगलं असेल ते आमच्या संस्थेच्या गुरुजनांचं आहे. आपल्या सिन्नर तालुक्यात एक महान साक्षात्कारी संत होऊन गेले बाबा भागवत बाबा देवपूरकर. त्यांचे वंशज आदरणीय प्रसाद महाराज इथे आले. सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. फार मोठा इतिहास आहे. जर देवपूरची 5 वाऱ्या केल्या तर त्याला पंढरपूरची वारी केल्याचं पुण्य लाभत मला. असा महिमा आहे. त्यांचं मोठं चरित्र आहे. खरं तर या गोष्टीला आपण फार सहकार्य करून दुजोरा देऊन पुढं नेलं पाहिजे. पण म्हणजे सिन्नर तालुक्यासाठी स्वतंत्र पंढरी
मोठा इतिहास आहे त्यांचा. आज ते आदराने आलेले आहेत. मी त्यांच्या परंपरेच्या चरणी अभिवंदन करतो आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली पंढरी कवरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली पंढरी कवरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव. सर्वांनी हात वर करायचे. महिला पुरुषांसकट तुकोबरायचं भजन करायचं. तुकाराम 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 टाळी टाळी भले भले वा भले वा. तुकाराम 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 टाळी 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 तुकाराम 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 सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोलता हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोले रे कुडे वेडे वाकुडे करे करा क्षमा अपराध महाराज विचारला अधिकार में आपुला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया करा करा क्षमा अपराध